आपण काय करत आहोत, जो अष्टांग मार्ग आहे यातला राईट व्ह्यू, राईट थिंक, मेमोरी आणि कॉन्सन्ट्रेशन या 4 गोष्टी साहाय्याने आपण एका सिनेमा किंवा शॉर्ट मूव्ही काढत आहोत. आपल्याला काही येत नाही, म्हणजे आता आपण नौके आहोत, आपल्याला काही येत नाही, आपण कुठलंच काही असं प्रोफेशनली काही टेक्निकल काही शिकलेलं नाही कुठेच, पण तरी हे येऊ शकते बा या गोष्टींना, हे आपण दाखवत आहोत. म्हणजे A to Z काम सिनेमामध्ये जे जे काही असतात, खूप सर्व लोक काम करतात, ते सगळं आपल्याला आलं पाहिजे. त्यात आता आपण एका वेळेस हे 2 काम आज करणार, त्या कालच्या याच्यात जसं आपण केलं तसं आज 2 काम. आज आपण कसं करणार, 2 लोकांचं फायटिंग सीन कसे असतात ते बघणार जवळ अर्धा तास, आणि अर्ध्या तासामध्ये आपण काय करणार आहोत, गाण्याची निर्मिती. एकाच वेळी 2 काम, म्हणजे जसे 2 व्यक्ती वेगवेगळे काम करतात, आपल्याला काय दाखवतात, आपला जो ब्रेन आहे तर दोन्ही काम उजव्या ब्रेननी होणार आहे. फायटिंग सीन जो करतो तो उजव्या ब्रेनच काम करतो, पण थिंकिंग, मेमोरी, कॉन्सन्ट्रेशन तो वापरणारच आहे. फक्त तो राईट व्ह्यू आणि राईट थिंक फायटिंग मध्ये वापरणार. पण जेव्हा तो गाणं लिहिणार आहे, गाणं लिहून गाण्याला चाल देणार आहे, तेव्हा जो असतो करणेवाला तो देखील काय करेल, मेमोरी आणि कॉन्सन्ट्रेशन त्याला वापरावंच लागेल. सोबत राईट व्ह्यू आणि राईट थिंक तो कशी वापरणार, गाण्यासाठी वापरणार. आपण ज्या ग्रुप करून देतो आपल्याला काही येत नाही, आणि जेव्हा आपल्याला हे पूर्ण सिनेमा तयार करणार काही दिवसांनी, हे सगळं कॉम्बिनेशन जुळणार त्याचं, मग लोकांना कळलं की असं होते, म्हणजे अष्टांग वापरतात, त्यातले 4 मार्ग परफेक्ट जर आले तर आपण हे करू शकतो. आता त्या दिवशी आपण जे शिकवलं फाईट्स, आता कसं एकाच झालं, आता 2 लोक असतील तर मग कसे फाईट करणार, ते दाखवता आलं पाहिजे दोघाला. तर तो कसा मारा, आता आपण 2 कोणी या 2 म्हणजे कसं, एक व्यक्ती या आणि 2 अशी उभे राहायचे. आता तुम्ही अशी उभे, तुम्ही इकडे कोणी या, आणि तुम्ही पण पुन्हा एक पाहिजे 2 राहिले, 2 कोणी उभे झाले काय असं या. आता तिघे दिसत आहे, दिसत आहे. मला त्या दिवशी काय सांगितलं, मेजरमेंट घ्यायचं हाताचं. तुम्ही आता तुम्ही फाईट करणं दोघांना, इकडे पडायचं इकडे नाही पडायचं, फक्त ऍक्शन दाखवायची. तुम्हाला ऍक्शन दाखवायची. मेजरमेंट कशी घ्यायची, तुम्हाला त्याच्या गाला मारायचं, त्याला म्हणजे बुक्की मारायची नाही. मेजरमेंट बरोबर जवळ जुळून जा थांबा. तुम्ही असं केला, तुम्ही काय करणार, इकडे मान करणार, आणि लगेच या हाताने काय करणार, तुम्ही या हातानं या इकडे करणार, हा इकडे करणार. पण मग लगेच काय करणार नाही, दुसऱ्या ऍक्शनच्या वेळेस म्हणजे असा हात करून इकडे आणि इकडे 2 मारतात ना, एक तिकडे उडत जाते, इकडे उडत जाते. तुम्ही असं पलटाच एकदम, तिकडे पडायचं नाही, कारण आपली एकाग्रता कशी पाहिजे, बॉडीवर नियंत्रण पाहिजे ना, तिथे तो पडतो, पण तुम्ही पडायचं नाही आहे. तर तुम्ही काय कशी ऍक्शन दाखवा त्या पडायची, म्हणजे तुमची बॉडी जेव्हा अशी झुकणार खाली, तरी देखील तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला त्याला वाटेल पडत आहे, पण तुम्हाला पडायचं नाही आहे. इतकं भान जेव्हा कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे मग पहिल्या ज्या गोष्टी शिकवल्या तिथे यूज होणार आहे. तुम्हाला पहिलं मारा तिकडे असं जवळ, मेजरमेंट कसं घ्यायचं पाहिजे, पहिले मेजरमेंट घेतले मारायचंच नाही, त्याला लागलं नाही पाहिजे ना, थोडस हात हलवा त्यांचा, त्याने हात लागलाच नाही पाहिजे, पण जवळ गेला पाहिजे नाही, मूठ लागली जवळ नाही, थोडं दूर दूर. हाताला अशी हाताला ना असं असं, बस. पण तुमच्या मुठीमध्ये जोर पाहिजे. बरं, ऍक्शन म्हटलं का करायचं, पण तुम्ही आपले पाय हलवायचे नाही. हो ना, तुम्ही एका शेवरायचं ना, तुमचं सगळं बाडी वर आहे, तो सिनेमा मला वरची बाडी दाखवणार आहे ना, खालची पाय नाही दाखवणार आहे, वरच दाखवणार आहे. म्हणून तुम्ही त्याला बरं दाखवायचं आहे, जेव्हा पाय दाखवायचं पाय दाखवणार ना, ऍक्शन. हा एक ऍक्शन झाला, जर आपण त्याला मारत आहोत इकडे तिकडे पडत आहे. दुसऱ्या ऍक्शन मध्ये तू काय करणार, दोघांनी असं मारते ना, दोघे उडले हवेमध्ये, ते बांधून ठेवतात तारा वगैरे. तुम्ही हात समोर करा, पहिले परत मेजरमेंट घ्यायची आहे ना, तुम्ही हात घ्या ना, तुम्ही 2 हात पहा त्याच्या कानात का, तसं नाही, मदत नाही, इकडे तिकडे मारायचं असं असं, किंवा एका हाताने चालेल, असं आणि असं, की पटकन अशी करा, असं करा, असं मारल्यावर इकडे तिकडे जवळ न्यायचा, घ्या तिकडे घ्या, थांबा, स्टार्ट. मी ऍक्शन मध्ये तिकडे इकडं मधात असं, इकडे हात असं, हात खाली करा, आता खाली करा, हात खाली करा, आता घ्या, ऍक्शन.
असं आपण काही दिवस प्रॅक्टिस केली तर आपल्याला ते बरोबर येऊन जाणार. याला म्हणतात हाईट स्विंग करणे. दुसरं पॉईंट कोण मारतो, गलार मारतो कसा, असं मारतो पोटात. तो काय पोटवाला काय करतो, कसं पाहून सांगतो. तो पोटवाला काय करतो, असं मारता नाही का, असं असं करतो, पडतो ना सर, मग असं मारतो. दोन ऍक्शन झाल्या. म्हणजे मी असं केलं असं पडणार, मग त्यांनी असं केलं का असं पडणार. तुमच्या बॉडीवर नियंत्रण पाहिजे. पायाची टाच काय करायची, वर करायची. कशी टाच राहते नाही का, याला वर करायची, हा खाली करायचा. हे व्यायामाचा प्रकार. मग हे असे व्यायाम शिकायचे नंतर पुढच्या सेशन मी सांगतो असे व्यायाम कसे शिकायचे. याच्याने हे व्यायाम करताना असा म्हणजे मला माझी बॉडी लवचिक होईल ना, असं हे लवचिक झाले. दुसऱ्या स्टेप मध्ये काय आहे, आता तुम्ही करा, स्टार्ट करा, मग सांगतो पुढची स्टेप. थांबा, मी ऍक्शन म्हटलं का, म्हणजे सर एक पोटामध्ये मारायचे, लागलं नाही पाहिजे, जवळ आणायचं आहे. तुम्ही पोट पटकन असं करायचं मागे, हा घ्या, त्याला एक मार. जबाब पहिले मेजरमेंट घेतल्या करायचंच नाही काम, नाही ते चुकाच. ही झाली एक स्टेप. दुसऱ्या स्टेप मध्ये काय येते, तू काय करतो, हे असं आणि असं मारतो नाही का, असं असं पाहायचं. तिकडे व्यायामाचा एक प्रकार सांगतो माझ्याकडे. तो असा मारला आपला व्यायाम होते ना, पायाच्या टाच्याकडे लक्ष ठेवायचं आपल्या. तुमचं असं झालं पाहिजे, नाही तर कंबर दुखते. असं कंबर नाही दुखणार, अशी राहणार ना. तर तो असं मारताय, असं करणार. हा जर व्यायाम इथे योगाचे प्रकार येतात वेगवेगळे, ते मग सांगतो तुम्हाला समजून. आता त्याला असं पाहू. हा मी ऍक्शन म्हटलं, ऍक्शन.
असं पहा, तुम्ही काय करायचं, पायाचे टाचा आहे ना, ह्या टाचा की नाही हे अशा करा, म्हणजे असं करा ना, हे माझी हा घुटणा आहे ना असं राहणार, तर असं माझं म्हणून वर खाली, तर आपल्याला त्रास नाही आला. आपण असंच केलं नाही का, जे तुम्ही इकडे चाललं नाही का तर त्रास होते, हे दुखते मग इकडे जा, बरोबर, इथे लक्षात ठेवायचं. अशा तऱ्हेने आता हे फाईटचं सीन झाला. आता बा हा एक प्रकार समजला ना, तर तुम्ही व्यायाम कसा करा बघा, तिथे सांगतो का, तिथे बसून घ्या. आता आपल्याला सिनेमामध्ये फाईट सीन दाखवायचं आहे आणि आपल्याला योगा करायचा आहे, तर घरी जाऊन कशी प्रॅक्टिस, म्हणजे ते काल सांगितलं श्वास ते घेणे 4 वेळा, तर त्याची प्रॅक्टिस कशी करायची, घडीचा काटा सेकंड असेल, घडी असते किंवा आपण मोबाईल लावायची अशी 5 आहे, 1 2 3 4 श्वास घ्यायच्या आतमध्ये, मग पुन्हा 4 वर गेला का 1 2 3 4 8 पर्यंत सोडत जायचं हळूहळू झाला, म्हणजे आपल्याला माहित होते, डोळे चालू करूनच पाहायचं, असं रोजच करायची प्रॅक्टिस. मग काही दिवसांनी काही आपल्याला माहित होते की नाही आपण तसंच घेत चाललेलो आहोत ब्रीथ, म्हणजे आपण चालता फिरता उठता बसता तसंच करायचं. याचा फायदा सगळेच, आता कसं हा मारत आहे सोबत आपल्याला, तर आपली भीती नाही वाटत का, तसा ब्रीदिंग असलं काय ते भीतीच नाही वाटत, की आपल्याला चेहरा एक्सप्रेशन येतात. आता काय झालं, तुम्ही नाही बघता का, तुम्ही जाता बघा तिकडे आरटी ऑफिस भेटतात, भीती वाटते ना, कसं तरी होते, तेव्हा असंच जायचं, भीतीच काय होऊन झाले. हे ब्रीदिंग बरोबर राहिली तर, आता समजा तुम्हाला ब्रीदिंग, आता तुम्ही जे गाडी चालवता, आपण आपल्याकडे लायसन की नाही आलं तर भीती वाटते. आता कसं आपण काय करू, लपण्याचा प्रयत्न करतो ना, तो तिथे उभा इकडून तिकडून जाते आणि त्याच्यावर राहते सगळं, तो काय करते बिनधास्त चालवते म्हणून तो अजूनच टाईट होते असा. आणि लक्षात काय घ्या, असं तर टाईट होते ना, ब्रीदिंग ऑटोमॅटिक होते, 4 वेळा इकडे गेला 8 वेळा बाहेर पडला आणि पाहत जाते. आणि ते बिलकुल कोणाला घाबरत नाही, भले काही नसेल त्यांच्यावर लायसन वगैरे काही नसेल तरी तू का चालतो, पण त्याला भीतीच नाही वाटत, काही कर म्हणते, तू गाडी घेऊन जा माझी, काही कर मला काही करायची नाही. म्हणजे असे लोक असतात नाही, की त्यांची ब्रीदिंग बरोबर होत असतात, बरोबर 4 वेळा 8 वेळा बाहेर, नॅचरल आहे त्यांची, ते नॅचरल गुण आलेला आहे. पण नॅचरल गुण कसा ओळखायचा आपण, असा फाईट असतो ना, असा पाच चालतो, त्याचा आपण फायटिंग करतो, आपण असंच पाहिजे ना, तुम्ही असं रूल जातात फायटिंग वाटणार का नाही ना. एखादा हिरो मारत आहे जबरदस्त, तो असा राहते टाईट, तर कसा वाटेल तो, बरोबर मारताय असं वाटेल ना. तुम्ही असं गाणं असं मारत येतं, व्हिलन याला मारताय का हिरो याला मारताय, असं ना उलट काम होईल सगळं. ती झालं डॅशिंग पण आपल्यात आली पाहिजे, ती ब्रिदिंग मिळते, तर ओळखाचं ते निशाणी आहे. हा झाला एक भाग. फायटिंग मध्ये जे आपण करतो घरी रोज व्यायाम करायचा. व्यायामाचा प्रकार खूप सोपा राहते. आपण काय करतो, म्हणजे आता मी असे पाय असेच जमते पण पडून जाते खाली, असं पडणार नाही कारण आपल्या पायाला भारच नाही राहत ना. तुम्हाला असं पडते पण तिकडे गादी वगैरे ठेवतात ते लोक, आपल्याला गादी नाही काही नाही, आपण पडलं नाही पाहिजे, पडायचं तर पडत आहे. मग आपण काय करायचं, असे पाय ना तुम्हाला ते असं कारण दाखवताना हा भाग दाखवतो, एवढाच खाली दाखवतच नाही तो काय करत आहे, पण आपल्याला पायाचं टेकून घ्यायला. तुम्ही असं मारलं तर असं केलं तर पायाच्या टाचा किंवा आहे ना, एक तर वर तरी करा नाही तर खाली तरी करा. आपण पाहायचं आपलं बॅलन्सिंग कोणत्या पायावर आहे, म्हणजे माझ्या पायाची खाली तरी वर तरी राहील. तर मी असं केलं ना, आणि पायाची ही भाग आली माझी अशी, ही भाग अशी या रेषेत येते, आपण कधीच नाही पडत. माणूस नाही 45 पर्यंत जाते असा पडत नाही तो, पण पायाचं ही लागल्या त्याला असं करा, फ्लेक्झी बनवून जाते पूर्णपणे. असं झालं का तो पडत नाही. दोन्ही पायानं करायचं. पुन्हा जर लेफ्टी असतात म्हणजे राईटी असतं ना, तर त्याला लेफ्टच जमत नाही, राईटच जमत, असा फरक आहे. आपण प्रॅक्टिस करून दोन्ही आलं पाहिजे, कारण एक नाही जमत कोणाला. तुम्हाला दोन्ही काम जातं. आता मी असं केलं, असं केलं, असं केलं, माझी बाजू ही कमजोर आहे, मला माहिती राहते की आपण ओळखायची आपली कुठली कमजोर आहे. जशी मी या तऱ्हेने जितकी फ्लेक्झिबल करू शकतो ना, या भागाने नाही करू शकत. मग जेव्हा आपल्याला कळते माझी ही बाजू कमजोर आहे कुठेतरी, याची प्रॅक्टिस जास्त करायची असे अशी. मग तेव्हा खावायला पाय ना, मागचा पाय खंबीर ठेवायचा, पळून जाते नाही. हा, आणि जर बरोबर बाजू असते तर उचलत पाहिजे. इतकं प्रिकॉशन रोज घरी व्यायाम म्हणून करायचं. हा भाग कसा झाला, फायटिंग मास्टरला फाईट शिकवत आहे. आता लगेच आपण स्विच कुठं करायचं, गाण्यावर करणार आहोत. एकच बाजू आहे, शिकवणारा मीच आहे, लगेच गाण्यात कसं टर्न करतो. उजव्या ब्रेनचं काम मला माहिती आहे, राईट थिंग, मेमोरी, कॉन्सन्ट्रेशन. माझा क्लास आहे तर संपला फाईटचा. आता मी कुठं गेलं तर गाण्यावर सॉन्ग, आपल्याला गाणं लिहायचं आहे. आपला थीम कुठला होता, पाण्याचा थीम होता. तुम्ही पाणी घेतलं आणि कसं होते
आता मी ते करून करताय शिकवणार मला काही त्रास नाही होत आहे, पण कधी कधी काय पुढचा जो असते त्याला त्रास होऊ शकते ना. अरे कसं करून झालं बाय, मी माझ्या एका धुंदीत चालवत आहे गाडी, आपण ते काल गाडीचं काय करून दिलं, आपण चालू लावा मला ट्रॅफिक येते काय येते कोणी पकडणेवाला ते काही काम घेऊन जातो ना, कारण आपलं ब्रेन स्विच नाही होत. गणिताचा सर येतो, इंग्रजीचा सर येतो, ब्रेन स्विच नाही झाला काय होतं आपलं डोकं भरणावं लागतं, आपण कन्फ्युज होतो, बाहेर जाऊन येतो. असं जेव्हा जर होत असेल आपल्याला तर काय करायचं, तेव्हा दिवस पाणी प्यावं, सवय नाही मग ब्रेन चांगलं करायचं. दुसरा काय उपाय तुम्हाला सांगितलं व्यायामाचा प्रकार, थोड्या शिक्षण सांगितलं व्यायाम करायचं, हातात तुझे ना तो करायचा. पामिंग सांगितलं लगेच पामिंग करून घ्यायचं, डोळे बंद करून हातामध्ये बंद करणे तो प्रकार करून घ्यायचा, स्विच माइंड होते. आणि हा उपयोग तुम्ही आपल्या अभ्यासात वापरू शकता. म्हणजे गणित सर आला पामिंग केलं, इंग्रजी चालू होते झाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व. फिजिक्स आला केमिस्ट्री जायचा पामिंग करायचं, म्हणजे विषय चेंज होत आहे, टीचर बदलत आहे, याला पामिंग करून आपलं ब्रेन स्विच करून टाकायचं. आता इतर मी स्विच काय करता, मला त्याची गरज नाही, कारण मला कला अवगत आहे ना, तर मला काहीच करायची गरज नाही पडत. कोणाला मनाची गरज नाही आहे, नाही तर कोणी पाय लागतात ना, द्या बाबा देवा विश्वास काही आहे माझी द्या, तसं म्हणू शकलो असतो. तर मला माहिती तसं म्हणायची गरजच नाही, डोळे बंद करायची गरज नाही, डोळे चालत्या डोळ्यांनी सगळं होत आहे ना, मग कशाला बंद करायचं, जेव्हा मी स्विच करू शकत आहे. म्हणजे माझ्या गाडीचा स्पीड 40 आणि 80 पण देऊ शकत आहे, तुम्हाला त्याची पहिलं 40 to 80 पर्यंत ती मला कला अवगत करायला लागेल ना. डोळ्यातून पाणी येते, तुम्हाला अनुभव असेल डोळ्यात पाणी येते, जास्त विकास लागेल ना. पण हळूहळू नेलं तर कसं होते, पाणी बंद होऊन जाते, कारण त्याला सवय येते डोळ्याला, तर त्याला म्हणतात अनुभव. तर तो अनुभव घ्यायला वेळ लागतो. आता जर तुम्हाला तसं वाटलं नाही आपण स्विच करायला त्रास होतो, मला लगेच सांगून द्यायचा. मी मला सांगितलं मी सांगेन, आता हे उपाय सांगितले. घरी स्विच करताना पिरियड करताना पाण्याचा ग्लास ठेवायचा सोबत अभ्यास करताना, मग तुम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. आता आपण स्विच करतो पाणी हा आपला थीम आहे. आता मला करायचं आहे घरी पाणी आहे, गाण्यावर स्विच होत आहे, आपण जर संगीत करावं. आता काय झाली आपली भजन मंडळी बसलेली आहे, आपण एका संगीताची निर्मिती करत आहोत. एक संगीतकार आलाय, एक गायक आलाय, एक गायक लिहिणेवाला आलाय, ठीक आहे. आता आपण बसून एक गाणं लिहिणार, गाण्याला त्याला सिनेमाला गाणे पाहिजे ना, फाईट मास्टर आला तर काम करून चालला गेला, शिकणेवाले आपण आपण गाणं करतो. आपली गाण्याची कल्पना आहे पाणी पाहिजे, आणि पाणी आलेलं आहे नळाला, आणि ती बाई खुश झाली, पुष्कळ दिवसानं नळाला पाणी आलाय, खुश झाली, आणि ती आनंदाने ते गाणं म्हणत आहे खूप जोरात. आत्ताचं सिच्युएशन कसं असेल तयारी करा, 5 मिनिटात सांगा. बाई आली आहे नळाला, नळाला 2 ओळी 3 ओळी कसे त्याला चाल द्यायच्या. थीम भेटली तुम्हाला की नळ आलेला आहे, कधी आला नाही आयुष्यात, पहिल्यांदा आला नळ, बाई खुश झाली आहे, घरचा सदस्य सगळे खुश झालेले आहेत. आता जरा गाण्याची निर्मिती करायची. पहिले काय पाहिजे, राईट थीम काय पाहिजे की थीम काय की पाणी येणे. त्या पाणी येण्यामुळे मला जी खुशी झालेली आहे ती खुशी मी कुठे टाकणार आहे, गाणं आणि गाण्याच्या शब्दात टाकणार आहे. चाल व्यवस्था पण शब्द खूप महत्वाचे आहे ना, ते शब्द पहिले बघावं लागतात, शोधावं लागतात. ते शब्द मी आणून कुठून म्हणजे डोक्यात असताना तर ते काढायचा प्रयत्न करा आपल्या, की शब्द काढा आणि मग त्याला चाल द्यायची. 2 कडवे आले तरी चालते, मग वाटल्यावर पियानोवर तुम्ही प्रॅक्टिस करून टाकू. आता मनावर 2-5 मिनिटं डोळे बंद करा आणि चर्चा करा मनातल्या आपल्या स्वतःला, आणि चालू करून, आणि मग मला सांगा. आता नसेल तर काही लिहिणार नाही आहे तरी काही होत नाही, असंच सांगा, चुप राहतो चला.
ठीक आहे, तुम्ही केलं 2 मिनिटं झाले, 2 मिनिटं असतात. आता पहा, तुम्ही सांगू शकता कोण सुरुवात, कोणी करा सुरुवात, मिक्स करा, कोण सांगू शकता, तुम्ही काय आले का काहीतरी शब्द, काय आहे सांगा. तुम्ही सांगा, तुम्ही विचार करा, सांगू शकता, सांगा. बेडवरून उठल्यास सकाळची सुरुवात पाण्याच्या नळापासून. तुम्ही देऊ शकता. हा पण तुम्ही मग ते चाल देऊ शकता का, तुम्हाला नसेल तर सांगा, तुम्ही अडचण जाते चाल द्यायला असं सांगितलं. आज सांगा तुम्ही. आले आले पाणी आले, आल्यास पाणी डोळे भरले. भेटले नाही वर्षोवरी, लागली होती यास पाण्याची. ठीक, तुम्ही केलं का, सांग. पाणी आहे जीवन, आले माझ्या घरी, आता झालं सगळं चांगलं, आता कशाची भीती नाही. ठीक आहे, एक टांग्या भेटला. तुम्ही केलं का, सांगा. जन्मोजन्मी वाट पाहिली, हा. आता त्याची भेट मिळाली, हा, ज्याच्यामुळे जीवन आपले, हा, आता त्याची भेट मिळाली. ठीक. याला चाल चाल कशी देऊ शकतो, प्रिय हॅपी, सुरुवात हॅपी, पूर्ण थीम मध्ये हॅपीच राहणार, आणि मग हा गाणं म्हणताना मजा मधात एक कांजा देऊन हॅपी गाणं ठेवायचं ना, खुशी होते ना, आणि तसं म्युझिक करायचं. साऊंड वाढून टाका, जास्त शक्यतो साऊंड जास्तच ठेवा, फुल पूर्ण गाण्यात ना. आता त्यांनी म्हटलं की तुम्ही जे गाणं द्या त्याच्यावर द्या पहिले, आणि गाणं म्हणा पहिले, सुरुवात घ्या अशीच, म्हणजे त्याला सुरुवातीचं म्युझिक येणार ना, मग तुम्ही गाणं तयार केलं ते गाणं म्हणा, त्याच्यानंतर पुन्हा थांबा, त्याला ते म्युझिक चालू ठेवा, आणि पुन्हा गाणं म्हणा, आणि मग त्या एंड करा, एका काढायचा असं. म्हणून पण आपल्या मोठ्याने आवाज ते चालू करा, मोठ्याने म्हणा. पहिले म्युझिक द्या, आणि मग तुम्ही गाणं म्हणा, म्युझिक चालू ठेवा, मग पुन्हा एकदा म्युझिक द्या, गाणं म्हणा, बस स्टॉप, तेवढंच आहे. सुरुवातीला तसंच काय बरं, सुरुवातीचं टांगे घ्या ना, तुम्ही म्युझिक वाजा आणि मग गाणं म्हणा. घ्या बॅकग्राऊंड म्युझिक येते नाही का पाण्याचं, ते द्या बॅकग्राऊंड म्युझिक. बॅकग्राऊंड म्युझिक द्या पुन्हा एक वेळ. ठीक आहे, आता तुमचं गाणं यांनी जे म्हटलं का त्याला द्या, गाणं म्हणा आणि आत्ताच तुम्ही जे म्हटलं आठवत आहे ना. जन्मोजन्मी ज्याची वाट पाहिली, जन्मोजन्मी
आता काय करायचं, सुरुवातीला यांनी जे गाणं म्हटलं ना, पण पहिले बॅकग्राऊंड म्युझिक, मग तुम्ही स्टार्ट करायचं. हा ते कळवा. आता कळवा माहिती झालं यांचं तुम्हाला. तुम्ही पहिले बॅकग्राऊंड म्युझिक द्या, मग लगेच मग तुम्ही स्टार्ट करा. तुम्ही त्यांना बोट दाखवाय करायचं म्हणून असं, मग तो चालू करेल. तुम्ही यांच्या बोटाकडे इशारा करता. जन्मी जाची वाट पाहाली त्याची आता भेट मिळाली. पुन्हा समोरचं कळवा. आठवत नाही. हा ठीक आहे, केलं? झालं. आता तुमचा आवाज काय करायचं पहा. आता माझ्याकडे लक्ष द्या. आपण गाणं म्हणतो, तर आपण गाणं पोटातून म्हणायचं आहे ना आपल्याला. तर आपण काय तर आता भले शब्द कसे येऊ द्या, कोणाला जन्म नाही म्हणताय, कोणाला जन्म नाही म्हणताय, माझा जो प्रॉब्लेम आहे कोणाचं राहू शकते. आता मोठे मोठे ग्रेट काय काही कलाकार, आपण नाव नाही घेत मुद्दाम कोणाचे, ते लटकट लटकट म्हणतात ना काही काही लोक, पण मग त्यांची ते काय खासियत होऊन जाते. मोठे मोठे सुपरस्टार झाले आहेत, ते शब्द नाही बोलतायत काही काही लोकांना. म्हणजे अनार म्हणलं तर अनाल अनाल म्हणणार असं शब्द आहे. काही ना कमळ म्हणलं कमला म्हणून टाकणार, किंवा काही करण म्हणलं तर किरण म्हणून टाकणार, पण त्यांची ती खासियत झाली राहते. म्हणून आपण काय करायचं, आपल्या जे वैगुण्य असते त्याला दुर्लक्ष करायचं. कोणी काही म्हणू द्या, नाही म्हणताय ठीक आहे. जर माझ्या शब्दात एखादा आता तुम्ही जन्मजन्मी म्हटलं, नाही म्हणता येतं मला कदाचित, पण म्हणता येते. हा किती त्याला टोटली जमा म्हणतात नाही का, किती असते त्याला कंट्रोल करता येते, ते मी सांगतो नंतर. कारण माझे शब्द फुटतात, मग मी ते टेक्निक युज करतो. सगळे ग्रेट कलाकार ते युज करतात. हा पण आपण म्हणताना आपण प्रॅक्टिस करत आहो ना, तर ते म्हणायचं. आपण काय करतो, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट येते त्यामुळे दबून जातो ना, तर म्हणून तुम्ही गाणं म्हणताना तुमचा दबल्यासारखा नाही झाला पाहिजे. तर तुम्ही काय करायचं, सरळ ठेवायचं, हात हात असे खाली है ना. म्हणताना असं असं बोलत काय ते हँग होते, हँग होणार, मग आपलं दबणार. पोट असं दबून टाकलं तर पुन्हा भीती वाटणार. गड्याला असं संकुचित केलं तर पुन्हा भीती वाटणार. पहिलं पोश्चर चांगलं ठेवा. तुमचा जो आवाज आहे तो कसा हळके बदलला पाहिजे. तुम्ही कसं करता म्हणजे का, ते जो व्होकल कार्ड असते ना त्याला सगळं पिच करून टाकलं, तर तुमचा असा निघाला. तुम्ही कसा जल असा निघाला पाहिजे. जल असा जल मोठ्याने काढलं ना, मी इथून नाही काढलाय, पोटातून काढलाय. तुमचं जल मोजल मी असा निघाला. हे आपल्या बघा म्हणते बा हिरो हातपाय काम करतात ते गायक लोक, त्यासाठी सर नाही तर असे चुपचाप बसले असते ना, असे हात करतात काही काही. त्याच्याशिवाय कुठेतून बोलण्यास होत नाही. तर आपण असं बसून केलं तर सगळं संकुचित झालंय. आपण हात वारी करा, जल मोजल मी असं म्हणा. आले माझ्या घरी, श्वास घेतलेला आहे मी, सोडलाय. ते बोलता बोलता श्वास गेला, येता येता श्वास गेला. ते मतामध्ये स्पीच असते, तुम्ही श्वास घेतला ते बोलण्यामध्ये. मी पहिले श्वास घेतला, झाला मोठा. मग जन्मोजन्म म्हणताना सुटत तरी असेल किंवा कुठं तरी असेल, तर श्वास आता पण सुरुवातीला प्रॅक्टिस केली, त्याच्यामध्ये कळलेलं आहे रहस्य. म्हणून तसं बोलायचा प्रयत्न करायचा. आता म्हणून बोललं जन्म पहिली गोड म्हणा, आता मोठ्याने म्हणा, खाली पाय हात असे ठेवा, पोश्चर ठीक ठेवा, तरच ते शक्य आहे. निघेल नाही तर दबून द्यायला सगळं पाडी असं आहे. आणि तिथे ते घाबरायची गरजच पडत नाही, आपण शिकत असं. जल मी जाची वाट पाहाली मरणा इतकी त्याची भेट मिळाली. आता आवाज थोडासा खुलला है ना, याला पण खुलवत जायचं. आता तुम्ही पोटातून आला, हा ही बाकी पोटातून आले असे येतात, तसं आपण त्याला प्रॅक्टिस करावं लागते ना. म्हणजे सगळ्यात सोपा मार्ग कसा आहे, छाती पोट एका रेषेत ठेवणे, असं ठेवणे, हात जसे आहे तसे, कुठेच असे बंदिस्त नाही पाहिजे, असं पाहिजे. आणि जसे हात करते तसं घ्या, त्याला आमचं ट्रान्सलेट. आपण ज्या असे म्हणजे बोलता बोलता आपण असं केलं नाही का, काहीच हात नाही असं तुम्ही हात करायला का वर, माझ्या पायाने झुंझुने चालू होता. म्हणजे आता मला सवय आहे म्हणून ना, पूर्ण अशा पायाच्या व्हायब्रेशन येतात, तो काय ते आमचं सरळ सरळ. मग आम्हाला त्रास नाही होते, जा आमचे ट्रान्सलेट चाललं जातो, पताच नाही.
म्हणून पण ते लोक नाही का काहीतरी आला तर असे नाचत असतात. हे असे नाचतात तर नाही, हे असे नाचतात अकडे तिकडे, हे सब ट्रान्स मध्ये चालत होतात. पण त्यांना ट्रान्स मध्ये आणता येते काय, सोपी गोष्ट आहे आणणं. ते सतत जातात. मग ते का जातात माहितीये का, जसं आपण की गाणं आहे तुम्हाला मनाचं आहे, आता म्हटलं नाही ते गाणं मनाच नाही, तुम्हाला उपाशी ठेवू तर तुम्ही जाता आपापस, कारण जेवण नाही भेटलं तर कसं करणार. तसंच ते लोक त्यांना माहिती आहे की आपण असं अन्न लावतात काही पण त्याशी आपल्याला उपाशी राहतात भेटेल ना, कोणीतरी राग होईल, म्हणून तशी ट्रान्समिट होते. मग आपण त्याला ध्येय ठेवा, त्याला म्हणतात तृष्णा. नाही मला हे गाणं मनाचंच आहे, तेव्हा ते निघते बा गाणं आहे. हे सगळंच हा तसं गाणं कठीण काम आहे, म्हणजे सगळंच कठीणच आहे, पण आपण त्याला सरावाने सोपं करणार आहोत. आता बघ तुमच्यात फरक बघा, जाणवलं असेल तुम्हाला फरक, तुम्हाला जाणवलं याच्यात फरक लगेचच. नाही तुमचा दबला होता ना, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जितके बोलले नाही का, काय सगळे दबूनच म्हटले आहे. आता तुम्ही पहिल्यांदाच खोललं त्याला, याला हवं गुरुची मदत केली. म्हणजे आता मला माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. तर तुम्ही एखादा ग्रेट असतो ना गायक, तसं बोलू शकता. आणि जेव्हा तुम्ही पाय म्हणजे ज्या लोकांना पुरस्कार भेटतात ते काय भेटतात माहिती आहे का, ते एका पातळीत गाणं म्हणत असतात, लगेच ते गाणं दुसऱ्या गाण्याला चेंज करतात आपली पातळी. तर त्यांना कोण सांगतो, तो संगीतकार सांगतो असं चेंज करतो. तो त्यांचा ऐकून प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, चेंज झाला लगेच त्यांना फिल्मफेअर पुरस्कार भेटतो त्या गाण्यामुळे. गाण्यासाठी ते ऐका, कारण सगळे सारखे गाणे होते, एक गाणं वेगळं झालं. असं ज्या ज्या लोकांनी केलं किंवा एखाद्या सिनेमामध्ये एक हिरो काम करत असतो, सरळ चांगलं करत असतो, पण एका सिनेमात तो काय करतो, वेगळंच ते करतो, आपली आपली जी प्रतिभा असते वेगळी दाखवतो, त्याला तर पुरस्कार नाही, तेव्हा मिळते. तर तो करू शकतो, कारण त्याला तो जो डायरेक्टर असतो सांगतो असं कर, आणि तो प्रयत्न करतो, बस इतकाच फरक आहे. मग कुणी सांगू नाही शकत, ज्याला माहिती आहे तोच सांगू शकतो. म्युझिशियन तोच सांगू शकेल असं तू काढ, तसं काढता आलं पाहिजे, पुढच्याला सभा करावं लागतं असं आहे. आता समजलं आजच्या टॉपिक मध्ये आपल्याला दोन गोष्टी, एक फाईट होता आणि आपण म्युझिक तयार केलं, झालं वेगळं. इथंच काय शिकलं आपण, आवाज चेंज करायचं कसा करा, तुमचा दबलेला आवाज खुलवायचा कसा, तसं तुम्ही जर प्रॅक्टिस केली तुमचा आवाज, तुमचे सगळे प्रयत्न करायचे. तुम्हाला सगळ्यांना गाता यायला पाहिजे, पियानोची प्रॅक्टिस करा घरी, पियानो वाजवता आलं, सगळंच डान्स ऍक्टिंग ड्रामा असं काहीच नाही सोडायचं, सगळं झालं. सगळंच सोपं काम आहे, करत आहे ना.